पाणी न टाकता आपलं मटण शिजला. पाणी सुटत हळदी मिठाचं तेवढं झालं. आता थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि आपलं मटण शिजवून घेऊ. हा भाऊ कसं काय शिजलं मटण? जबर शिजलंय. नाद नाही मटणाचा आज. भाऊ बसले पुष्पाटू सारखे, झुकूंगा नाही साला. गॅसवाल्याच्या हालाचे भाऊ आता सध्या. गॅसवाल्याने मटणच नाही आणलं. त्या मटणा पाहिजे गॅस संपून अख्खा. चुलीत काय चालू आहे. पहिल्यापासून मला हॉटेलची लई नफरत आहे. त्याचं कारण असं आहे, हॉटेलमध्ये ताजं कधीच मिळत नाही हे फक्त मला माहिती आहे. आणि मी हॉटेलमध्ये काम पण केलेलं आहे. तिथं काय असतं काय नसतं हे तर मला चांगलं माहिती आहे. कोणतंही जेवण खातो मी, कोणतंही ते 12 घंट्याच्या पुढचं नसावं. ते 12 घंट्याच्या 10 घंट्याच्या आतमधलंच पाहिजे. त्याचं जर पुढचं असलं तर आपल्या आतड्यामध्ये आतून गाठी व्हायला तयार होत. मित्रांनो, मी एक तास झालं मटण खाऊ राहिलो. भाऊनी भरपूर खाल्लं आता. एक तास झाला मला मटण खायला चालू झाल्यापासून. आता आपल्याला कालवण पण बनवायचंय. आता आपण उकड खाऊन खाऊन थकलेलो. मित्रांनो, उकड खायची जी मजा आहे ना ही लय काही वेगळी. मटण शिजवायला मी ना कधी कधी काय करतो माहिती आहे का, मटण शिजवायला टाकलं ना, टेस्ट करताय ना अख्खं मटण खाऊन टाकतो. घरच्यांना मटणच टीव्हीत नाही. शिजलं नाही. परत शिजायला काढायला गेलं का 2-4 फोडी काढायच्या, शिजलं नाही. थोडं 2-4 फोडी काढायच्या, शिजलं नाही. मंडळी तसंच झालंय. भाऊनी बघा 3-4 किलो मटण होतं, इकडे फक्त अर्धा किलो मटण ठेवलं काळा बनवण्यासाठी. आणि आपल्या पहिलवानाने खाल्ला 1-1.5 किलो. 1 किलो आहे अजून. पण मी जर नसतो ना हे डबल ताटली भरलेला असतं. पण मी काय केलं माहितीये का, हे बघा आता मी कसं आहे, आपली पॅन्ट मिन डबा आपण पाणी मिनी भरून 2 जागेवर पाणी लावलेलं आहे. इकडे विहिरीचं आहे, इकडं पण विहिरीचं आहे. दोन्ही जागेवर पाणी चालू आहे काय. आणि आज मला माहित होतं बेत होणार आहे. सकाळपासूनच जेवेल नाही मी. काय पळापळी, नुसती पळापळी. भाऊ तुम्ही असले हो, पण आम्ही बिनधास्त मटण बनवतो बरं का. तुम्ही संपून टाकी त्या. आता नुसतं मटण खाल्लं ना पाणी नाही प्यायचं. ते विहिरी गेलं का तिथं पाणी प्यायचं. ह्या विहिरी आलं का इथं 2-3 लिटर पाणी प्यायचं. दुसरीकडे बोर असतील ना. हा बोर आहे ना, तिकडे खालच्या रानात बोर आहे. 2 जागेवर विहिरी आणि 2 जागेवर बोर आहे. तुम्ही किती वाजेपर्यंत पाणी भरता शेतात रात्री? मग आता रात्री मी 2 वाजेपर्यंत पाणी भरीत होतो. हा मग काय मटण खाल्ल्यावर मोकार पाणी प्यायचं जिकडे तिकडं. सकाळी 5-6 वाजता चालू होती आपली ड्युटी. रात्री 1, 2, 12, 1 वाजेपर्यंत नुसतं पळत राहायचं. या वावरातून त्या वावरात, त्या वावरातून त्या वावरात. आणि जर भुसकाट खाल्लं तर 4-5 दिवसात भाऊ मेलेलाच राहील. काय बरोबर आहे. त्याच्यासाठी असा ओरिजिनल माल खावा लागतो. आता हे माल आहे ना प्युअर गावरान गावठी कोंबडा आहे. काय आता गावठी कोंबडा झाला का संध्याकाळी बोकड्याचं मटण खायचं. हा वाता वाता वाता. आज तडका जेवण नुसता. भाऊ भरलं की नाही पोट? असा थाट आहे ना जगात पुढे नाही. फक्त मातीवर येऊन बसल्या त्याच्यानंतरच. भाऊ तुम्ही आता पिवळं खाल्लं, आता काळं बनवायचं काय? मी कमीत कमी 1 किलो मटण खाल्लंय. इकडे आख्या हाडकं पडेल, इथं पण हड्डी पडेल. इतकं मन सोकत ना, विशेष नाही. आई अक्षरशः 3-4 किलो मटण संपला. संपवलं ना, मग खायसाठीच केलंय ते. नाही पण मनच भरलं बरं का. इकडे आपले वस्तात आहेत ना, खा खा खा. त्याला मटण पचवायला काम करावं लागतं. ते पण ओरिजिनल मर्दानी काम करावं लागतं. माती उकरावं लागते गुडी घेवडी. बरोबर आहे ना. 1 बारा लावला का 1 किलो मटण संपलं पाहिजे. 12 असं नाही, डायरेक्ट गुड घेवडं. कमीत कमी आहे ना अर्धा तास लागतो 12 लावायला. बरोबर आहे ना. माझे सिटी मधले मित्र आहे ना, त्यांना तर 12च नाही लागत. काय ते नुसती उकरीत राहत्या आणि चिकन येतो पाणी जातं खाली. एक दिवशी एक जणाला म्हणलं 1000 रुपये देतोय 12 दे. 3 तास 12 लागत होता, पण 12 काही लागलं नाही त्याच्यासाठी. भाऊ पण तुमचं शेतीचं प्रेम लयच एक जीव आहे. मी शेतीसाठी जिवंत आहे आणि आपला जन्मच मातीत झालेला आहे ना. आपण एक दिवस मातीतच जाणार आहोत. त्याच्यामुळे ना दुसरा नाद नाही करायचा. लय मी हे नाही करीत, मी ते नाही करीत. तुम्हाला शेतीचा छंद आहे भाऊ.
माझं सर्वात जास्त प्रेम जर असेल ना ते फक्त मातीवर आहे. हा. आणि मातीतल्या प्रत्येक पिकावर माझं प्रेम आहे. मग हे मटण खाण्याचा छंद आहे का आवड आहे? नाही आता हे आवड नाही काय नाही, ही काळाची गरज आहे. हा. हे जर नाही खाल्लं हे जर नाही खाल्लं तर एकटा 30 एकरात पाणी भरून दाखवीन का? त्याच्यामुळे तुम्ही गावरान खात्या भाऊ. नाही नाही नाही, मी फक्त सकस आहार खातो आणि ओरिजिनल गावरान खातो. माझं एवढं जर कुणी काम केलं ना त्याला मी ज्यादा नाही पण 10,000 रुपये पगार देईन. देईन फक्त एक दिवस माझ्यावर काम करून दाखवायचं. संध्याकाळपर्यंत त्याचा जर नाही मुर्दा पाडीन ना काय सकाळी 5ला उठवीन आणि रात्री 2ला झोपीन. पण त्याला आहे ना त्याला आडवाच केल्याशिवाय सोडणार नाही, सुट्टीच नाही त्याला. काय माझे लय मित्र आहेत मुंबईवरून, सतीश भाई चलो हम तुम्हारे साथ काम करेंगे, ये करेंगे वो करेंगे. पण जेव्हा 2-3 बाऱ्याला आडवे होत्या तेव्हा बोलते सतीश भाई चलो यार हम आते अभी हमारा थोड़ा काम पड़ा है उधर. काय एक जण लय म्हणायचं मी पाणी भरतो त्याला असं पाणी भरवायचं दाखवलं ना बोले उधर शेर है खेत में रात को कौन जाएगा वहां. पळून गेले ते. आई आता करतो आम्ही दोघं जेवण. जेवायचं ना. सोबतच जेवू आता. हा. मित्रांनो ज्यांना आई नाही त्यांचं जगात कोणीच नाही. ज्याला आई नाही त्याचं कुणीच नाही. जिथं आई तिथं सर्व काही. काय आई पाहिजेलच ना. आईशिवाय या जगात काहीच नाही. कारण आपल्याला खायला फक्त आई देऊ शकते, दुसरं कोणी नाही देऊ शकत. वा 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 वा, आज काय तिखट एकदम तरतरीत आहे. डोक्यात कसं आज आहे ना डायरेक्ट आहे ना डायरेक्ट थडथड डायरेक्ट 440चा व्होल्टच जाणार आहे आज. आईने अशा लाल बिल मिरच्या एकदम आता काही असं डोक्यानं थडथडच वाजणार आहे डायरेक्ट. भाऊ घ्या बरं आपल्या मटणाची चव, सांगा बरं आम्हाला कसं काय झालं मटण. नाही मटणामध्ये जोपर्यंत लिंबू पिळत नाही ना तोपर्यंत त्या मटणालाच काही चव नाही. घ्या लिंबू आता. म्हणजे 1.25 किलो आपण मटण ठेवून दिलेलं आहे आज. भाऊला लय काम करावं लागतं शेतात, त्याच्यामुळे भाऊ आहे ना. वा 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 वा, काय टेस्ट आहे आणि काय चव आहे. भाऊ त्याच्यामुळेच मटण खाल्लं राहू तुम्ही. लय छान झालं का आई नाक खुळा. लय छान झाला आज. मटण. आणि शेतीमध्ये तुम्ही काही खा एकच नंबर. तुम्हाला चव लागणार म्हणजे लागणारच. बा वा, लिंबू त्याच्यासोबत कांदा. वा 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 वा, काय नशीब घेऊन आलोय मी. नाही भाऊ खरोखर नादच नाही म्हणणार ना. मित्रांनो आमच्या आईच्या हातात एवढी चव आहे ना. आईनी ना कोणत्या झाडाचा पाला घेऊन भाजी बनवली ना ती चांगलीच लागणार. हे तर ओरिजिनल मटन आहे. आई पण खूप छान मटण झालं बरं का. नाक खुळा. ताजा कांदा आहे, ताजं लिंबू आहे. अजून काय पाहिजे. खूपच छान आईच्या हातचं मटण एकदम छान झालं आज. जर मी जेवण केलेलं नाही होय आणि जर हे माझ्या भुकाच्या चपाट्या सापडत्या आज, यांच्या वाट्याला मटण नाही येणे 3-4 किलो. भाऊमुळं किती का क्वालिटी आणि क्वांटिटी असू द्या संपलीच जाणार. कुणी जर म्हणलं ना आपल्याकडे लय क्वांटिटी राहते फक्त एकदा भाऊला बोलवायचं आणि मग पाहिजे याची क्वांटिटी किती असते. त्याची क्वांटिटी जर नाही ना शिजेपर्यंत संपवली ना आपलं नाव बदलून ठेवायचं डायरेक्ट. एक जण मला म्हणे मित्र बोकड का आपला बोकड या म्हणे. म्हणलं बरं चालतंय पण शिजून मी देईन. म्हणला हा चालन म्हणे. गेलं ना बोकड शिजून होईपर्यंत बोकड अख्खा संपवला ना. काय अजून शिजलंच नाही. आपला एकच डायलॉग अजून शिजलं नाही, अजून शिजलं नाही. असं करता आहे ना अख्खा बोकड ठेवून दिला तरी शिजलं नाही. कोणाला जर मटणावर घमंड असेल ना त्याचा घमंड असं तोडायचं.
अजूक शिजलं नाही आणि शिजवायवारी सारच खाऊन टाकायचं, ठेवणे नाही काही परत. तर चला मंडळी, आज ज्या पद्धतीने आईने चुलीवर मटण बनवलेलं आहे ना, पिवळं पोटभर खाल्लं. आता ही झणझणीत रस्सा भाजी बनवलेली आहे, ती पण पोटभर खाल्ली आणि आमच्या तिघतच संपलेलं आहे आजचं सगळं मटण. तर आमचे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ना, नक्की कमेंट करून कळवा. तुम्हाला आईचा स्वभाव, भाऊचा स्वभाव कसा वाटतो ते सुद्धा कमेंट करून कळवा. व्हिडिओमध्ये काय चेंजेस करायचे आहेत, नेमकं कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचे आहेत आणि सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवा. पुढच्या वेळेस कसं मटण कसं चिकन बनवायचंय हे मला नक्की सांगा बरं का. हा, भाऊकडलं क्वालिटी बरं का मंडळी. तुम्ही माणसानं तसं मटण बनवा. अंडा करी काय आणि काय 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 भाऊ एवढे 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 आयटम आहे ना माझ्याकडं, तुम्ही खाऊ थकून जाशाल. एवढे आयटम आहे आपल्याकडं. त्याच्यामुळं नक्की कमेंट करून कळवा कशा पद्धतीमध्ये चिकन बनवायचं आहे का अंड्यापासून नेमकं कुठली नवीन रेसिपी बनवायची आहे. तर चला, असंच प्रेम असू द्या. आपली व्हिडिओ नक्की बघत जा आणि कमेंट करायला विसरत नका जाऊ. तर चला, अशाच नवीन एखाद्या मटणाच्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.